श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. आलात तुम्ही फिरून आली फिरायला नव्हती लग्नावरून? गेली ताई. लग्नाला लग्नाला तर आणि त्या आधीच आश्रमात पण गेलेली, होतात. आता हा आश्रमात गेलेली. हा हा आश्रमात म्हणजे मी बोललात होय. पूर्वीपासून त्या दादाश्रींचं करते, असं असं. नाही असं नाही. पण हम्म. आता ते मला हे देणार आहेत दीक्षा, म्हणजे हो का? की आपण दुसऱ्यांना जी सेवा देतात ना सगळे, हा 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 तर तसं करणार आहेत. आता त्याच्यासाठी वेगळं ते ट्रेनिंग आहे. असं असं. तर त्यांनी आता चित्त जागृती केली. हा हा मग ते 8 दिवस तिथेच होते मी त्यांच्या हा आश्रमात. मग आम्ही सगळेच होतो भावंड. हा हा म्हणजे आपली पण चित्त जागृती करतात ते आमची आपली. हा हा. आणि मग त्याच्यातनं भरपूर काय आहे अजून त्याच्यात, की हो म्हणजे कसं सगळ्यांना सोप्या पद्धतीने आपली सेवा दिली जाईल. साईल. हा 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 ते हम्म. होईल असं. हा हा. हम्म. मी काय एक अनुभव सांगायचा होता. मुलाचं लग्न झालं माझ्या 23 अच्छा. हा नोव्हेंबरला. हा 3 महिने झाले आजच. हा. आज 23 तारीखच आहे. तर म्हटलं तो अनुभव एक सांगायचा होता. अच्छा, आणि मुलाचं लग्न झालं, किती छान. हा तर हं. आणि दुसरं काय माहितीये, मी आता डोंबिवलीला राहते ते उमेशनगर केंद्रात की नाही. हा उमेशनगर केंद्र झालंय चालू गेल्या वर्षी. हा. वसुबारसला 1 वर्ष झालं. अच्छा. तर हा मला त्याबद्दल सांगायचं होतं थोडंसं. हा, सांगा ना सांगा आणि ना ताई. म्हटलं तुमची भेट होईल का, याल का केंद्रात आमच्या? येईल ना ताई. आता याल ना? काय, हो अरे वा येईल. किती छान, मस्तच. तुम्ही सांगा आता कधी मी यायचं ते. आजची आरती असते ताई. अ, यायला जमेल 6:30ची? संध्याकाळी हो संध्याकाळी 6:30. 6:30ची आरती असते. हो अच्छा. संध्याकाळची. अम, कारण नंतर आहे ना, आता होळी येते ना, तर लोक आता उद्या पुढच्या सोमवारी गावीच जातील. बरोबर बरोबर. हा हा मग मला जी मेन प्रतिनिधी आहे ना, हा सुविधा राणे म्हणूनच ते आहेत ताई. हा 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 तर त्या चालवतात. हा. तर आपलं हे दिंडोरी प्रणीत केंद्र आहे हे पण. हा म्हणजे काय करायचं मी तिथे येणं म्हणजे? येऊन म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे आपलं युट्यूब चॅनल आहे म्हणून तुम्ही हा. येऊन त्यातली माहिती द्या. म्हणजे आम्ही जे काय करतो ते तुम्ही सांगाल असं. अच्छा, बरं बरं. असं म्हणजे 6:30ला तुमच्या का? हा 6:30ची आरती आता असते. पुढच्या आठवड्यात चालेल का ताई? पुढच्या आठवड्यात नाही तर त्या ताई ना ह्याच्यापर्यंत नाहीयेत, पाडव्यापर्यंत. मग त्या पाहिजेत कारण आपल्याला, आज कारण काय कसं आहे ना, आता मी आली आश्रमातनं, असं लगेच असं. आता वडिलांचा फोन आलाय अरे की बापरे. हा ताई मला तुझ्याकडे यायचंय. मग येऊ दे येऊ दे हा येऊ दे आणि येऊ दे. ती माझ्यासाठी फार मोठी सेवा आहे त्यांची. बरोबर हा बरोबर. असू दे कारण असू दे. हा तुम्ही पाडव्यानंतर आलात तरी चालेल. हा मग नंतर फक्त मी येईल, मी तुम्हाला पण मेसेज येईन टाकीन. नक्की. हा मेसेज टाकीन तुम्हाला हा त्याबद्दल. बरं बरं. हा मला त्या ताईंशी मी बोलली. हा म्हटलं असं असं मी म्हटलं अनुभव शेअर करते स्वामीओम चॅनलला. हा तर हा आपल्या इथे बोलवू का केंद्रात? त्या बोलल्या बोलवा. हा पण हा आज आल्या तर बरं होईल, कारण मी पुढच्या सोमवारी गावी जाते. म्हटलं मी पण जाणार पुढच्या सोमवारी गावी. हा हा तर हा. त्या म्हणायला लागल्या बघा त्यांच्याशी बोलून. तर अच्छा, म्हटलं आता ठीक आहे. कसं आठवडाभर वडील इथेच राहतील. हा असू दे मग असू दे. ते मला ना हलू देत नाही जरा पण. बरोबर आहे. हो ना. आणि आता नोकरीमध्ये बिचाऱ्यांनी भरपूर ऍडजस्ट केलं त्यांनी हा माझ्यासाठी. होय होय. पण मग म्हटलं आता कसं रिटायर झाली ना, तर माझ्याकडनं त्यांची होईल तेवढी सेवा करेन, हा नाही का? होय होय चालेल हा ना. तुम्ही हा. पाडव्यानंतर या. हो. मग त्या पाडव्यानंतर असतीलच. हा. त्या मेन प्रतिनिधी आहेत. आम्ही आपल्या काय सेवेकरी नाव आहे आहोत. त्यांचं? सुविधा राणे म्हणून. बरं बरं बरं. हम्म. नक्की छोटस येईल. मंदिर आहे, मंदिरातच आम्ही आरती घेतो. अच्छा अच्छा. हा हो का? साईबाबा, गणपती, अरे वा. शंकराची पिंडी आहे. पुन्हा ओ. सप्तशृंगी देवीचं अगोदर देवीचं हे होतं, म्हणजे मूर्ती होती. आता मूर्ती नाहीये, फोटोच लावतात. ती अच्छा अच्छा काहीतरी अच्छा. हा हा. कारणास्तव भंग मूर्तीचं पावली. काय केलं? ती भंग पावली, भरपूर वर्ष झाली. अच्छा अच्छा, जुनी हा असेल. तर हा. ते कोण आता म्हणजे लक्ष देत नाहीत. हे कसं इथे आगरी समाज ना, हो हो तर हो हो. ह्याचा त्याचा सगळ्यांचा मी याचा मालक, तो म्हणतो मी याचा मालक. हा त्यामुळे तिथे त्यामुळे काय दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष झालेलं आहे. तर आता आम्ही जेव्हा केंद्र चालू झालंय आमचं, हा. तिथपासून आता आम्ही थोडं थोडं व्यवस्थित करतोय. अच्छा आता अच्छा. आम्हाला गेल्या वर्षी पावसात बसायला जागाच नव्हती. म्हणजे जागा होती म्हणजे हा वरतून पाणी टपकत होतं. मग हा आम्ही सगळ्या सेवेकऱ्यांना त्यांनी विनंती केली, ज्यांना जशी जशी जमेल तशी हा. मदत करा. परत पैशाची जसं मग जमेल तसं थोडस असं काय. नगरसेवकांना वगैरे तिथल्या सांगायचं. हा ते पण झालं सांगून. तेच अच्छा. सांगतायत नगरसेवक पण तसेच म्हणतात. मी हा. केलं असतं, माझं नाव द्याल का, असं विचारतात. अरे आता तो काय म्हणतो नावामध्ये बघा तरी. त्या स्वामींकडे सगळ्यांची नावं आहेत म्हणा.
हे दुसरा आला आपल्या विचारलं तर तो म्हणतो मी निवडून आलो तर मी करून देईन, असं त्यांची सगळी आहे. अरे मग अरे अरे आम्हीच लोकांनी पैसे ज्याला जमेल तशी देणगी दिली आणि ते हम्म. आम्ही मग हे केलं, नाही बसण्यासाठी तरी येणार, केलंय. कोणीतरी तिथे येणार स्वामी हा. सेवेकरी, आणि ते खूप सगळ्याचा उद्धार होईल त्या तर मंदिराचा. आम्हाला त्यांना पण आता जे निवडणुका झाल्या ना नगरसेवकांच्या, तेव्हा पण आम्ही बोलवलेलं दोघा तिघांना. मग अच्छा, त्यांनी पण तेच सांगितलं, नाही मग मी आता कोण आल्यावर देईन निवडून मी. आले त्यांना सांगा. हा बघूया आता येतात काय ते, करतो तो माणूस, तो मुलगा चांगला आहे, हा हा. संदेश पाटील म्हणून. अच्छा. तो आलाय तिथल्या एरियाचा, पण बाकी तो आहे मनसेकडून निवडून आलेला. उमेश आणि नगर ना? उमेश बघते नगर, हो. माझ्या ओळखीचं कोणी आहे का तिथे. हा चालेल. विद्यार्थी असतात पण आता ते एवढे हम्म. वर्ष जुने झालेत हो. ना. हा, बघते मी. हा, हा. मी शेअर करते हा ताई. आणि मी अनुभव सांगायचा राहिलाय, अनुभव सांगा सांगू ना. सांगा सांगा. ते मुलाच्या तेच. लग्नाचं सांगितलं तुम्ही? हा, आणि मग हा हे सांगायला मी हा चालू हा केलं लगेच. हा म्हटलं हा त्या ताई बोलल्या ना, बोलवलं तर आजच बोलवा. आता म्हटलं बघते त्याचं जसं बोलतील तसं, त्यांची हा पण म्हटलं हा. कामं असतात. हो तर म्हटलं तसं असेल तरच. हो तर हो. मुलाचं लग्न झालं म्हणजे म्हणजे मदतीला असं कोण नाही असं नाही, होते भाऊ वगैरे. हा हा पण मला जी मिळाली मुलीकडची ती हा. व्यवस्थित अगदी मिळाली. माझ्या म्हणजे जवळचीच होती, म्हणजे मैत्रिणीच्या बहिणीची पुतणी मिळाली. अरे वा 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 हा, वा. त्यामुळे मला असं कुठे पाय जास्त झिजवायला जास्त लागले नाहीत. शोधाशोध करावी नाही लागली. हा, किती आणि छान. मुलगी पण छान मिळाली, अरे वा. सुसंस्कृत आहे अगदी. आपलं देवाचं नाव बिव घेणारी आहे, थोडंफार कामाला पण जाते. अरे वा, हम्म. काय पाहिजे अजून सांगा. हम्म. तर मग मी म्हटलं जरासं थोडंसं सांगते, म्हणजे मला विघ्न कशात आलं नाही. हा लग्न हा झालं जमल्यापासून. लग्न जमलं ते पण केव्हा, आपली दत्त जयंती होती ना त्या हा. दिवशीच आम्ही बघायला गेलो मुलीला, अरे वा. गेल्या वर्षी 25 मध्ये. हा हा हा. हम्म. आणि आणि मग काही 26 सेवा मध्ये. केली का ताई त्यासाठी? सेवा म्हणजे आपण जसं करतो घरात, आपली मी रेग्युलर जी आहे ते ती. करते. आणि आपलं स्वामी चरित्र वगैरे वाचतच होती मी. अच्छा अच्छा स्वामी अच्छा. चरित्र नव्हे, सॉरी, हे गुरुचरित्र. गुरुचरित्र. अच्छा, अरे वा. गुरुचरित्र वाचलंय, श्रीपाद वल्लभ वाचलं, वा. पुन्हा आपलं हे वाचलेलं. ते मी प्रदीप दादांकडनं सेवा घेतली होती ना आपल्या. हो का? ते लग्नासाठी असं म्हणून, म्हणजे लग्नाचा पण प्रश्न टाकला होता त्यांच्याकडे. हा आणि म्हणाले ते, त्यांनी अंगठी वगैरे दिली होती करायला मुलाला. ते हा. पोवळा असतो ना, मोती होता. पोळ्याचे. हा. मोती होता, मोती व्हाईट. अच्छा अच्छा. तर हा हा. ते अंगठी वगैरे त्याने दिली होती. तर हम्म ते म्हणले हे घाला, हम्म. होईल लग्न. तर अरे वा. असं झालं तर झालं मग व्यवस्थित सगळं. म्हणून अरे मला वा. म्हणजे हा. काही अडचण नाही येता आलं, हे मला विशेष झालं. आणि मी हेच स्वामींना महत्वाचं. सांगून ठेवलं होतं हा की बघा माझ्याजवळ कोण नाही, म्हणजे मिस्टर नाहीयेत ना, म्हणून मी हा. म्हटलेलं की मला अडचण काही येतं का म्हणे, तुम्हीच सरसिद्धीच न्यायचंय. बघा म्हणजे बरं. सगळं सगळं व्यवस्थितच, पूजा विजा होईपर्यंत वा व्यवस्थित वा झालं. वा वा. हेच मला सांगायचं होतं, खूप छान म्हणजे ताई. अडचण न येता. हा, हेच हम्म. महत्वाचं असतं. तेच खूप छान सांगायचं ताई, होतं. मी शेअर करते. हा. हा हा, हा, चालेल. श्री स्वामी आणि मग समर्थ. मी ते तुम्हाला कळवीन मेसेजवर, हो हो ताई. हा. उमेशनगरचं पाडव्यानंतरच. हो ताई, हो ताई. कारण त्या नाही येत तर कशाला ना आपण करायचं पुढे. बरं 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 ते असू देत. बरं बरं. हा, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई.